पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत परिसरात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। यामागचं कारण म्हणजे शुक्रवारी सकाळी यवतमधील सहकारनगर भागातील एका सय्यद नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली आक्षेपार्ह पोस्ट। या पोस्टनंतर गावात संतापाची लाट उसळली आणि दुपारी 12च्या सुमारास आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला। यवत तालुक्यातील काही तरुणांकडून मिनारावर चढून मस्जिद तोडल्याची तसेच मस्जिदीवर भगवा लावल्यामुळे हा वाद अधिक तीव्र झाल्याची ही प्राथमिक माहिती समोर आली आहे। संतप्त नागरिकांनी काही दुचाकी गाड्यांनाही पेटवून दिलं। या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सय्यद या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सय्यद यवतच्या सहकारनगर भागात राहतो। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याच्या घरावर धाव घेत तोडफोड केली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनुचित प्रकार टळला। सध्या यवत परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। शनिवारी 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच आज झालेल्या या प्रकारामुळे यवत परिसरात तणावाचं वातावरण आहे। या घटनेवर भाष्य करताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि नीच कृत्य असल्याचं म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी पडळकर यांनी केली आहे। त्यांनी यामागे मोठं षडयंत्र असल्याचे संकेत दिले आणि संबंधित व्यक्तीवर UPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे। पडळकर यांनी असंही स्पष्ट केलंय की अशा गंभीर प्रकारात आरोपीला मानसिक रुग्ण म्हणून वाचवण्याचा प्रयत्न होणार असेल तर तोही चालणार नाही। दारू पिऊन किंवा मानसिक आजारी असल्याचं कारण पुढे करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जनतेचा विरोध तीव्र होईल। एकूणच यवत परिसरात सध्या सामाजिक सलोखा धोक्यात आलाय। ही घटना केवळ पुतळ्याच्या विटंबनेपुरती मर्यादित नसून ती सोशल मीडियावरील गैरवापर, धार्मिक भावना दुखवणं आणि त्यातून उद्भवणारा सामाजिक तणाव या सर्व गोष्टींचा समुच्चय आहे। पोलिसांसमोर सध्या दोन आव्हानं आहेत। एक म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि दुसरं म्हणजे घटनेमागचं संपूर्ण षडयंत्र उघड करून दोषींना कठोर शिक्षा करणं। या प्रकारात पुढे काय कारवाई होते याचे अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। त्यासाठी सरकार नावाला सबस्क्राइब करायला विसरू नका।